वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांची एक मोठी मीटिंग नुकतीच दावोसमध्ये झाली जानेवारीमध्ये. तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल, तुम्हाला याच्याबद्दल माहितीसुद्धा असेल. त्याच्यामध्ये जगभरातील नेते उपस्थित होते, जगभराची मीडिया तिथे उपस्थित होती आणि जगभराचे कॅमेरे तिथे लागलेले. त्या स्टेजवर डोनाल्ड ट्रम्प येतात आणि एक मोठी अनाउन्समेंट करतात. अनाउन्समेंट काय? तर बोर्ड ऑफ पीसची. बोर्ड ऑफ पीस काय आहे? बोर्ड ऑफ पीस ही अशी एक संस्था अमेरिका निर्माण करते आहे, ज्याच्यामध्ये अनेक देश एकत्र येतात आणि काम करतात. काय काम करणार? की जगात जिथे कुठे कॉन्फ्लिक्ट आहे, जगात जिथे कुठे युद्ध होते, जगात जिथे कुठे लढाया होतात आहेत, तिकडे त्या लढाया थांबवणार आणि तिकडे पीस आणणार. ऐकायलाही खूप मोठं वाटतं, पॉवरफुल सुद्धा वाटतं, छान पण वाटतं. इनफॅक्ट ही आयडिया जी आहे, ती गाझामधील हिंसा थांबवण्यासाठी होती. तिकडे सीजफायर करायचं, तिकडची मिलिटरी दोन्ही देशांची, मग पॅलेस्टाईनची असू दे किंवा इस्रायलची असू दे, ती तिकडनं हटवायची आणि तिथे जी संपूर्ण सिटी बरबाद झाली, ती पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करायची. हा मेन प्लॅन होता. ह्याच्यासाठी तो बोर्ड ऑफ पीस बनवलेला. म्हणजे युद्ध थांबवायचं आणि बांधकाम करायचं, हे त्या बोर्ड ऑफ पीसचं मेन काम. आता UN सिक्युरिटी काउन्सिल अशीच एक वेगळी संस्था आहे, जी युरोपमध्ये खूप फेमस आहे आणि तिकडे ती जास्त ऑपरेशनल आहे. ती संस्था सुद्धा जगभरामध्ये अशाच प्रकारचं काही काम करत असते. नॉट एक्झॅक्टली, पण अशाच काही प्रकारचं. त्यांनी सुद्धा या प्लॅनला सपोर्ट दिला. कारण त्यांना वाटलं, की हां, ठीक आहे, हा प्रॅक्टिकल प्लॅन आहे. वाटतं सुद्धा बरोबर आहे. पण काही महिन्यातच याची स्टोरीच बदलली. कारण का? कारण हा अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प. तुम्हाला माहिती आहे तो कसा आहे? सकाळी एक बोलतो, संध्याकाळी एक बोलतो. त्यांनी एक नवीनच ड्राफ्ट आणला. आधी एक वेगळा ड्राफ्ट बनलेला. त्यांनी एक नवीन ड्राफ्ट आणला आणि जो नवीन ड्राफ्ट होता, त्याच्यामध्ये गाझाचा उल्लेखच नव्हता. आता ही संस्था, म्हणजे याचा अर्थ काय झालं, की ही संस्था आता फक्त एका रिजनसाठी नाही, तर जगात कुठे पण हस्तक्षेप करू शकते. असा त्याच्यामध्ये ग्लोबल मॅन्डेट दिला गेला. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, उद्या जर इंडिया आणि पाकिस्तानचं युद्ध झालं, तर युद्ध का होतं? काही ना काहीतरी पाकिस्तान कुरापती करतं. त्याच्यानंतर इंडिया फक्त त्याला रिॲक्ट करते. युद्ध आणि लढाई अशा सुरू होतात आमच्या इकडे. आता ह्याच्यामध्ये हे लोकं हस्तक्षेप करणार. चालेल तुम्हाला हे? हे कुठच्याच देशाला चालणार नाही. कारण ज्या पण वेळेला लढाई होते किंवा युद्ध होतात, त्यावेळेला त्याची काही कारणं असतात आणि जर कारणं व्यवस्थित असतील, जर कारणं आपल्याला ती योग्य वाटत असतील, तर कुठचाच देश दुसऱ्या कुठच्याही संस्थेला ह्याच्यामध्ये इंटरफेअर करून देणारच नाही. इंडिया इंटरफेअर करून देईल का? अशा बोर्ड ऑफ पीसला किंवा UNला सुद्धा ती इंटरफेअर करून देत नाही. तर तुम्ही कोण आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बोर्ड ऑफ पीसचा चेअरमन कोण असणार? तर डोनाल्ड ट्रम्प. तो किती वेळासाठी असणार? त्याची काही टर्म लिमिट आहे का? काहीच नाही. किती वर्ष असणार? काही ठरलेलं नाही. म्हणजे हा किती पण वर्ष, मग तो प्रेसिडेंट असू दे किंवा नसू दे, ह्याचा तो नेहमी चेअरमन राहणार. अशा पद्धतीने कुठचंच कामं होत नाहीत. अच्छा, ह्याच्यामध्ये अजून एक नियम आहे. जर देशाला पर्मनंट सीट हवी असेल कुठच्या देशाला, या बोर्ड ऑफ पीसमध्ये, तर त्यांना 3 वर्षासाठी ती फ्री मिळेल. त्याच्यानंतर 1 बिलियन द्यावे लागतील. $1 बिलियन? $1 बिलियन म्हणजे किती तुम्हाला माहिती आहे का? $1 बिलियन म्हणजे 9,000 करोड रुपीज. तेवढे तुम्ही त्या देशाला देणार. म्हणजे आमच्याकडे जर युद्ध झालं, तर आम्ही एक तर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार आणि दुसरीकडे जर युद्ध झालं, तर त्याच्यामध्ये आम्ही आमचे पैसे लावू. त्याच्यापेक्षा ते पैसे आम्ही आमच्याच डेव्हलपमेंटमध्ये लावू ना. ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. ज्यावेळेला 1 बिलियनचा विषय निघाला, त्यावेळेला कितीतरी देश ह्याच्यातनं बाहेर पडले. कितीतरी देश तिकडे थांबले. व्हाईट हाऊसने सांगितलं, की कमीत कमी 50 देशांना इन्व्हिटेशन गेलेलं. 35 देशांनी इंटरेस्ट सुद्धा दाखवला. कारण अमेरिका सुपर पॉवर आहे अजूनही. तर त्यांनी इंटरेस्ट दाखवला. पण ज्यावेळेला, कारण ते ऐकायला सुद्धा इम्प्रेसिव्ह वाटत होतं. पण ज्यावेळेला दावोसमध्ये ॲक्चुअली सायनिंग सेरेमनी झाली, तेव्हा 20 पेक्षा कमी देश आले. आणि कोणते देश आले? मिडल ईस्टमधले काही आले, जी काही सेंट्रल एशियामधले सुद्धा होते. म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश अशा टाईपचे. आणि युरोपमधला फक्त एकच देश होता, हंगेरी. तो सुद्धा त्याची काही कारणं आहेत. ती आपण आता इथे डिस्कस करणार नाही आहेत. पण तो एकमेव देश होता. आणि जे मेन अलाईज आहेत अमेरिकेचे, जे फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा, हे सगळे जुने अमेरिकन आलेच नाहीत. ब्रिटननी तर स्पष्ट सांगितलं, की रशिया जर सहभागी असेल तर आम्ही तिथे बसणार नाही. आणि रशियाने काय सांगितलं, की आम्ही विचार करतोय. फ्रान्स म्हणाला, की हा जो चार्टर आहे, हा जो तुमचा ड्राफ्ट आहे, हा पहिला एक वेगळा ड्राफ्ट बनलेला, आता एक वेगळा ड्राफ्ट बनलाय. दुसरा, की तो UNच्या नियमांशी जुळत नाही. कारण UNचे नियम तरीसुद्धा अजूनही अ, बघायला गेले तर व्यवस्थित वाटतात.
ह्यांचा जो ड्राफ्ट आहे ह्याच्यामध्ये तुमच्याकडे संपूर्ण कंट्रोल येणार. म्हणजे जगात एक कुठेही काहीही कॉन्फ्लिक्ट झालं तर तुम्ही येणार आणि तुम्ही सांगणार आणि तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळं ऐकणार. असं नाही चालत, असं कुठेच होत नाही. कॅनडाने तर लिटरली ते 1 बिलियन फीज पाहून पाय मागे घेतली. स्टोरी ॲक्चुअली इथेच इंटरेस्टिंग होती. ट्रम्प काय म्हणतात, की ही संस्था UN सोबत काम करेल. पण त्या ड्राफ्टमध्ये UNवरच इनडायरेक्टली टीका केलेली आहे. मग आता UN बोलतो, की ही संस्था आम्ही ज्यांना सपोर्ट करतोय, ती आम्हालाच रिप्लेस करणार आहे काय? म्हणजे आम्ही इतके वर्ष हे काम करतोय आणि तुम्ही आत्ता नवीन ही संस्था बनवून त्याच्यात तुम्ही पैसे घेणार याचे आणि आमच्या पैशावर तुम्ही दुसऱ्यांच्या सिटीज उभारणार, जिथे तुम्ही आता तुम्हीच कुठेतरी आता तुम्ही उद्या इराणवर अ, हल्ला कराल आणि इराणच्या सिटी उभारायला त्याच्यानंतर आमच्याकडनं पैसे घ्याल. कोणाला पडली आहे हे सगळं करायची? आम्ही आमच्या इकडे डेव्हलपमेंट करू ना 9,000 करोड रुपयाची. आता सगळ्यात मोठा सवाल आहे, की जर ग्लोबल पीससाठी अशा प्रकारे सीट विकली जात असेल, तर मग हा पीस सर्वांसाठी आहे का? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठीच फक्त हा पीस म्हणजे तुम्ही देणार आहे का? ज्यांनी पैसे नाही दिले, त्यांचं काय करणार? मग तिथे तुम्ही त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाणार नाहीत का? तुम्ही येऊ पण नका, पण तुम्ही जाणार नाहीत का? एक एथिकल प्रश्न आहे हा. माझ्या मते पीस इनिशिएटिव्ह ही ॲक्चुअली मजबूत असायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे ही. चांगली म्हणजे कॉन्सेप्ट हा चांगला आहे. पण ती पीस इनिशिएटिव्ह एकदम मजबूत असायला हवी. ट्रान्सपरंट असायला हवी. त्याच्यामध्ये शेअर्ड लीडरशिप असायला हवी. असं नाही की एक लीडर बसलाय कितीतरी वर्ष तोच चालवणार, त्याच्यानंतर तो आपलीच मनमानी करणार, असं नाही चालत ना. त्याचे जे रूल्स आहेत ते क्लिअर हवे. त्याच्यानंतर नाहीतर ती पीस पेक्षा ती पॉवर प्रोजेक्ट जास्त वाटू शकतो. म्हणजे फक्त अमेरिका एक पॉवर आपली पॉवर दाखवते याच्यामध्ये असंच वाटते. म्हणूनच ही स्टोरी ही फक्त एक अनाउन्समेंट सारखी वाटत नाही. ही ग्लोबल पॉलिटिक्समध्ये ट्रस्ट आणि पॉवर यांच्यातली लढाई वाटते. आता जर तुम्हाला वाटत असेल, की जगातल्या पॉवर स्ट्रक्चरमध्ये खरंच बदल चालू आहे, तर ही स्टोरी अजून पुढे जाईल. मग तुम्हाला काय वाटतं, की हा खरा पीस प्लॅन आहे, की हा एक नवीन प्रकारचा पॉवर मूव्ह आहे अमेरिकेचा? कमेंटमध्ये लिहा आणि जर तुम्हाला अशी व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.